आज 15 ऑगस्ट आणि आज काही ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा मनपा आयुक्त असतील यांनी मटण मांस विक्रीला बंदी ठेवलेली आहे. याला धरूनच इम्तियाज जलील यांनी एक अत्यंत महत्त्वाचा विषय हाती धरलेला आणि एक विचार मांडलेला आहे की 15 ऑगस्ट निमित्त आपण बंधनमुक्त झालो का 15 ऑगस्ट निमित्त आपण बंधनात चाललोय, कारण मटण बंदी झाल्यामुळे आपल्यावर एक बंधन आलेलं असं त्यांची भावना. सर, का तुम्हाला वाटलं की तुम्हाला असं वाटतं की 15 ऑगस्ट बंधनमुक्त का बंधन? सर्वप्रथम मी देशवासियांना हे सांगू इच्छितो कि जमीन पर घर बनाया है मगर आसमान में रहते हैं, जन्नत में रहते हैं. हमारी खुशनसीबी है कि हम भारत देश में रहते हैं. आज स्वतंत्र दिनाचा या देशवासियांना सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि विशेष कर जे आपले डिक्टेटर्स या राज्यामध्ये आता राज्य करत आहे आणि त्यांच्या खाली जे काही म्युनिसिपल कमिशनर ने विसरले आहे की या राज्यामध्ये काही लोकशाही आहे आणि तुगलकी फरमान जारी करून ते म्हणतात की नाही आज आम्ही चिकन आणि मटनचं दुकानं सगळं बंद ठेवणार आहे. तर त्याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज एक पार्टी ठेवली होती. त्याच्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनाही निमंत्रित केलं होतं आणि जे ज्ञानी 8 म्युनिसिपल कमिशनर्स आहेत त्यांनाही मी निमंत्रण दिलेलं आहे की माझ्या घरी या, आपण सोबत बसू आणि खाता खाता चिकन बिर्याणी खाता खाता मी तुम्हालाही थोडासा समजावून सांगेल की फ्रीडमचा अर्थ काय आहे, इंडिपेंडन्सचा अर्थ काय आहे, लोकशाही काय असतं. हे सगळं आपण विसरलं असेल म्हणून मी त्याचा उद्देश पार्टी ठेवण्याचा हेच आहे. ते आलं तर ठीक, नाही आलं तर मी पार्टी होणारच आहे का? ते आलं तर ठीक, माझी तयारी तर आहे, बिर्याणी तयार होत आहे. ते नाही आले तर मी आणि सिद्धार्थ सोबत बसून आपण निश्चितपणे. एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही सांगितलेले की हा काय धोरणात्मक निर्णय नाही, संबंध राज्यात लागू नये, त्यामुळे थेट तुम्ही मटण विक्रेत्यांना आवाहन करणार आहे की मटणाची दुकानं चालू ठेवा. काय हे की कधी ना कधी एक वेळ अशी येते की जेव्हा लोक जे आहे ना ते खूप वैतागून सरकारच्या आदेशाला विरोध करायला सुरुवात करतात. आणि हे एक असा मुद्दा आहे की फक्त खटिक समाज नाही पण सामान्य लोकांनाही असं वाटतं की तुम्ही कोण आहे मला हे सांगणारा की मी आज काय खायचं, कसं खायचं का नाही खायचं. तर हे आज मीही खटिक समाजाला, जसा मी मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंचा मी हे त्यांनी म्हटलं की तुम्ही कोण आहे आम्हाला सांगणारा, मीही हे प्रश्न विचारतो की तुम्ही कोण आहे मला सांगणारा की मी कुठे काय खायचं नाही खायचं हे तुम्ही ठरवणारे कोण आहे. हे देश आणि म्हणजे आज एक हैराणीची गोष्ट हे आहे की आज कोणता दिवस आपण साजरा करत आहे. आज इंडिपेंडन्स डे. आपण अंग्रेज गेले आणि हे आले. तुम्ही बोलताना आता असं म्हटलंय की आमचे 2च मुस्लिमांचे महत्वाचे सण आहे, त्या दिवशी दारू बंद ठेवणार आहे. नाही काय आहे की हे काही लोकांनी पत्रकारांनी विचारलं नाही ते गोकुलाष्टमीचा उत्सव आहे, त्योहार आहे म्हणून हे निर्णय घेण्यात आला. तर गोकुलाष्टमीचा त्योहार जे आहे ते फक्त काही 8 जिल्ह्यामध्येच पुरता आहे का पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाला मी गोकुलाष्टमीचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला करायचंच होतं या कारणाने तर सरकारने पॉलिसी डिसिजन घ्यायला पाहिजे होतं. आणि मी समजा तुम्ही याला धर्माशी जोडत असेल तर मी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारतो की मुस्लिम समाज दारू पित नाही तर आमच्या 2च त्योहार असतात, एक ईद उल अझा आणि ईद उल फित्र. या 2 ईदच्या वेळी ईदच्या दिवशी तुम्ही दारूचे दुकान बंद ठेवणार आहे का? मग आमची ही भावना आहे ना, आम्हाला हे पटत नाही, आम्हाला चांगलं वाटत नाही आहे की आम्ही नमाज पढून हे येतो बाहेर आणि दारूची दुकान उघडे आम्हाला मिळतात. तर आमची ही भावनाचा आदर करून तुम्ही निर्णय घ्या की आम्ही ईदच्या दिवशी ही दारूची दुकानं बंद ठेवणार. ते करणार नाही कारण तुम्हाला पैसे पाहिजे त्याच्यातून. पण मटणाच्या व्यवसायातून कोट्यावधीची उलाढाल आहे ना. पण काय आहे की काही लॉजिक असायला पाहिजे. ते लॉजिक ना करता आपण फक्त आयुक्तांना हे फरमान दिलेलं आहे की तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे काय उघडायचं आहे, काय बंद ठेवायचं आहे. आता मला सांगण्यात आलेलं आहे कुठेतरी कल्याणमध्ये लोक कोंबड्या फेकत आहे महापालिकेच्या आवारात. इकडचेही जे समाज आहे खटिक समाज त्यांनीही त्याचा विरोध करून तुम्ही तुमचं दुकान उघडे ठेवा. काहीही अशा प्रकारच्या फालतू GRsला तुम्ही मान्य करू नका. निश्चितपणे. पण
2 वाजता चिकन बिर्याणी होणारच आहे. कोणी आलं तर ठीक, तैयारी तर पूर्ण आहे, नहीं तर सिद्धार्थ मी समझा बनाए थे उनके लिए, खाएंगे अपन दोनों बैठ के उसके निश्चितपणे खाण्याला कुणी बंधन घालू शकत नाही. मी सुद्धा खाऊ शकतो. मात्र एक महत्वाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे वातावरण खराब करणारे विरोध समर्थनाच्या गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या मूळ प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष होतंय, जेणेकरून सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. यावर आता जनतेने फार विचार करणं गरजेचं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.